नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी आज बनवणार आहे वांग्याचं भरीत, जळगाव स्पेशल वांग्याचं भरीत। तर ते कसं बनवायचं ते आपण बघूया। मी इथे 1 किलो वांगे घेतलेले आहेत। असे हिरवे वांगे घ्यायचे, मोठे वांगे। तर याला असे सुरीने टोचे मारून घ्यायचे, म्हणजे वांग लवकर भाजलं जातं। आता दोघांनाही मी करून घेईन। आता गॅसवर असे वांगे भाजून घ्यायचे, पूर्ण साईडने व्यवस्थित असं फिरवत राहायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं। देठ जवळही व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता हे भाजून झालेलं आहे। असं बोटाने दाबून बघायचं, जर इझी दाबलं गेलं तर समजून घ्यायचं की वांगे आता भाजून झालेले आहेत। तर मी आता एका ताटात काढून घेते। मी सर्वच वांगे आता भाजून घेतलेले आहेत। बघा, सर्व बाजूने व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता यांचे साल काढून घ्यायचे आहेत। हे पाणी घ्यायचं आणि साल काढता काढता पाण्यात हात बुडवायचा, म्हणजे तेच परत हाताला लागत नाही। आणि असं बुडवत राहायचं, म्हणजे हाताला परत ते काळा लागत नाही। वांगे व्यवस्थित स्वच्छ निघतात। हे बघा किती व्यवस्थित निघते, व्यवस्थित वांगा भाजलं गेलेलं आहे। बघा, आता मी पूर्ण वांग्यांची काढून घेते। आता इथे सर्व वांग्यांचे काढले गेलेले आहेत। देठही कापून घ्यायचे। आता हे कुटणीने ठेचून घ्यायचे। पूर्ण वांगे व्यवस्थित ठेचून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने ठेचून घ्यायचे। आता इथे मी भरीतसाठी ठेचा तयार करणार आहे। तर मिरच्या भाजून घ्यायच्या अगोदर। मिरच्या आता भाजून झाल्या आहेत। आलं, हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण आता व्यवस्थित बारीक करून घेतलंय। आता इथे घेतली मी कांद्याची पात। आता हे कांदे काढून घेते, असे काढून घ्यायचे आणि पात व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची। अगदी बारीक पात चिरायची, लवकर शिजून पण जाते। बघा, सर्व पात चिरून झाली। आता भरीतला बाकीचं लागणारं साहित्य बघू। तर इथे भरीत ठेचून झाले, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, कोथिंबीर, कांद्याची पात आणि मिक्सरमध्ये फिरवलेला ठेचा। चला तर मग आता भरीतला फोडणी देऊन घेऊ। इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतले। तेल थोडं जास्तच घालायचं, भरीतची चव खूप छान येते। मी अगोदर इथे 4 मिरच्या तळून घेणार आहे। हे नंतर लागणार आहेत आपल्याला मिरच्या। तर मी अर्धा चमचा जिरं आणि शेंगदाणे भरपूर घालायचे।
शेंगदाणे तळून झाले की त्यात खोबऱ्याचे काप घालायचे. व्यवस्थित खोबऱ्याचे कापही तळून घ्यायचे. आता यात मी तो ठेचा टाकून घेणार आहे. सर्व व्यवस्थित परतवून घ्या. कढीपत्ता, कढीपत्त्याने चव खूप छान येते. आता हे सर्व व्यवस्थित तळून झालंय. आता यात वांग्याचं भरीत टाकून घ्यायचं. कांद्याची पात टाकायची. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यावर कोथिंबीर पण भरपूर घालायची. चवीनुसार मीठ, कांद्याची पात, कोथिंबीर ही भरपूर घालायची. यात तळलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघू शकता किती छान दिसतंय भरीत. भरीत होतंय तोवर आपण आता कढी बनवून घेऊ. ताकाची कढी बनवणार आहे मी इथे. तर मी इथे 3 चमचे बेसन घेतलंय. ताक थोडं थोडं करून घालायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्यात संपूर्ण ताक घालायचं. मी इथे 2 पिशव्या ताक घेतलंय. एक लिटर ताक घेतलंय मी. आता हे परत व्यवस्थित मिक्स करायचं. आता कढीसाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची, लसूण. तर मी आता इथे अगोदर तेल टाकून घेते. मोहरी, जिरं, लसूण. लसूण लाल झाला की त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची छान तळून घ्यायची. कढीपत्ता घालायचा. आता हे व्यवस्थित तळून घ्यायचं. हिंग, सर्व तळून झालं की त्यात मिक्स केलेलं ताक घालायचं. सर्व ताक टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करायचं आणि कंटिन्यू फिरवत राहायचा चमचा. चवीनुसार मीठ. कंटिन्यू चमचा फिरवल्याने कढी फाटत नाही, नाहीतर कढी फाटते. बघू शकतात किती घट्ट कढी झालेली आहे. ताकाची कढी खूप छान लागते. त्यावर थोडी कोथिंबीर घालायची. तर मी आज बनवणार आहे कळण्याच्या पुऱ्या. तर त्या कशा बनवायच्या ते आपण बघूया. मी इथे कळण्याचं पीठ घेतलेलं आहे. पण बाकीचं काढून घेते. खूप पौष्टिक असते ही भाकर. थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने भिजायचं. व्यवस्थित मळून घ्यायचं. नंतर असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आता इथे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. इथे कागद घेतला आहे. कागदाला थोडं तेल लावून त्यावर एक गोळा ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचं.
बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गोल लाटून घ्यायचे. बघू शकता किती बारीक तयार झाली आहे. खूप छान लागतात कळण्याच्या पुऱ्या. मी बाकीच्याही लाटून घेते. आता इथे सर्व पुऱ्या माझ्या लाटून झाल्या आहेत. तर पुरी तळून घ्यायची. बघू शकतात किती छान पुरी फुगलेली आहे. बघू शकता सर्व पुऱ्या किती छान तयार झालेल्या आहेत. नक्की करून बघा. वरण्याच्या पुऱ्या खूप छान लागतात. तुम्हाला हे वांग्याचं भरीत कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.